नमस्कार. जिल्हांतर्गत बदली, जी आर आणि तांत्रिक संदिग्धता या गोष्टीवर मी आज आपल्याशी बोलत आहे. जिल्हांतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या शासन निर्णय जो निघाला आहे 7 एप्रिल 2021चा, तो जी आर बनवल्यानंतर मला अशी अपेक्षा होती की या जी आरमधील काही बाबी ज्या आहेत त्या संदिग्ध आहेत. याविषयी मी अगोदरसुद्धा वाच्यता केली होती. इतके दिवस वाट पाहिली की काहीतरी शुद्धीपत्रक निघेल आणि या जी आरमधील, या शासन निर्णयामधील ज्या तांत्रिक संदिग्धता आहेत त्या दूर होतील. परंतु या बदलीच्या जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे काही बाबी अशा आहेत की काय न समजण्याच्या पलीकडे आहेत. त्यामध्ये द्विधा निर्माण होत आहे आणि संदिग्धता निर्माण होत आहे. आपणही सर्वांनी जी आरचे वाचन केले असेल. यामध्ये आपल्यास लक्षात आले असेल किंवा लक्षात आले नसेल, परंतु अत्यंत बारकाईने जर विचार केला आणि अभ्यास केला तर काही बाबी ह्या तशाच राहून जातात आणि बदल्या पार पडतात. मग अनेकांच्या त्रुटी, अनेकांची अनियमितता, अनेकांच्या तक्रारी, अनेक गोष्टी ह्या वाढत असतात. परंतु या गोष्टीचा जर विचार करता शासन स्तरावर या बाबीच्या संदिग्धतेबाबत नवीन जर शुद्धीपत्रक निघाले आणि या जर बाबी जर शुद्धीपत्रकातून जर दुरुस्त झाल्या तर अत्यंत मोठी म्हणजे सर्वांची सोय होणार आहे. नाहीतर अनेक ठिकाणी गैरसोय होणार आहे. पारदर्शकता जी आरनुसार येणारच आहे, परंतु पारदर्शकता पूर्ण करत असताना, पारदर्शक काम करत असताना अनावधानाने या जी आरमधील त्रुटी जर पूर्ण झाल्या नाहीत, दुरुस्त झाल्या नाहीत तर या जी आरनुसार सुद्धा काही जणांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कारण अर्थ आपणाला नीट समजला नाही, म्हणून या जी आरमध्ये, या जी आरच्या तरतुदीमुळे आणि अर्थ न समजल्यामुळे आपली ही अवस्था वेगळी होणार आहे. कारण अनेकदा असं होतं, आपण अर्थ वेगळा काढतो आणि सॉफ्टवेअर वेगळ्या पद्धतीने बनलं जातं. ज्या वेळी सॉफ्टवेअर रन होईल त्यावेळी आपल्याला माहिती मिळेलच, परंतु वेगवेगळ्या सूचना निघण्यापेक्षा, म्हणजे वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना काढण्यापेक्षा जर एकाच वेळेस जर शुद्धीपत्रक निघाले आणि जर यामधल्या जी आरमधल्या जर तांत्रिक बाबी जर दूर केल्या तर ते आपल्यासाठी फार मोठं सोयीचं होणार आहे. तर आपण जर वाचला असेल जी आर, परंतु मी आपणास सांगतो यामध्ये की जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय 7/4/2021 मधील आणि तांत्रिक संदिग्धता काय आहेत पाहतो आपण. आता जिल्हांतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या बदली शासन निर्णयामधील तांत्रिक संदिग्धता पुढील प्रमाणे. आपणाला स्क्रीन लहान दिसत असेल तर कृपया आपल्या मोबाईलची स्क्रीन रोटेट करा आणि मोबाईलची स्क्रीन रोटेट करून फुल स्क्रीन करून, तुम्ही जे यूट्यूबला पाहत असाल तर त्याला मोठी स्क्रीन करा, लार्ज स्क्रीन करा. लार्ज स्क्रीन केल्यानंतर मोबाईल रोटेट करा, म्हणजे आपल्याला ही पूर्ण हे मुद्दे आपल्याला वाचायला सुद्धा मिळतील. तर पहिला मुद्दा जो आहे तो पहिला मुद्दा आहे की 1.10 नुसार सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक सलग सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षे आणि विद्यमान शाळेत 5 वर्षे सेवा करणारा, म्हणजे 31 मेला शिक्षक बदलीस पात्र होतो. ही व्याख्या स्पष्ट आहे, परंतु बदली अधिकार प्राप्त शिक्षक बदलीस पात्र शिक्षक कधी होतो ही व्याख्या स्पष्ट नाही. कारण बदली अधिकार प्राप्त शिक्षक हा बदलीस पात्र शिक्षक कधी होतो ही व्याख्या स्पष्ट नसल्यामुळे आणि 4.4.6 मधील जमलं तर आपल्यासमोर शासन निर्णय ठेवा आणि शासन निर्णय ठेवून ह्या मुद्द्यांचा अभ्यास करा. नंतर काय म्हटलं आहे, सर्वसाधारण क्षेत्राची व्याख्या केली, परंतु अवघड क्षेत्रामधील सर्वसाधारण क्षेत्रातील शिक्षक बदली पात्र कधी होतो ही व्याख्या आहे जी आरमध्ये स्पष्ट, परंतु अवघड क्षेत्रातील शिक्षक हा बदली पात्र कधी होतो ही व्याख्या या जी आरमध्ये कुठे स्पष्ट केलेली नाही. तर 4.4.6 मध्ये बदलीस पात्र शिक्षक हा शब्द क्लिष्टता निर्माण करत आहे.
म्हणजे 4.4.6 काय म्हणलेलं आहे की वाचून घ्या जी आरमध्ये, जर आपण बदली पात्र नसाल, 4.4.6ची मी व्याख्याच वाचून दाखवतो. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही. म्हणजे मला म्हणायचं आहे की बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली पात्र शिक्षक अशी व्याख्याच केलेली नाही. तर मग बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही. म्हणजे बदली अधिकार प्राप्त वेगळे आणि बदलीस पात्र वेगळे. तर या वाक्यामध्ये थोडी संदिग्धता आहे. बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही, जर हे शिक्षक बदली पात्र नसतील, बदली अधिकार प्राप्त नसतील तर त्यांची बदली होणार नाही असं असायला पाहिजे. परंतु येथे वाक्य स्पष्ट लिहिले त्यांनी की शासनाने की बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही. मला म्हणायचं आहे की बदलीस पात्र शिक्षकाची व्याख्याच केलेली नाही बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची. मग हे बदलीस पात्र शिक्षक कसे? मग शिक्षक हा बदलीस पात्र हा शब्द येथे क्लिष्टता निर्माण करतो आणि संदिग्धता निर्माण करतो. अगोदर 2.3मध्ये तर म्हणलेलं आहे, वाचून घ्या. 2.3 म्हणला सगळ्यात शेवटची ओळ आहे मुद्द्यामधली. तर ज्या शिक्षकांना रिक्त जागा ठेवायच्या आहे 2.3मध्ये, ज्या शिक्षकांना, ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे अशा शिक्षकांच्या जागा रिक्त दाखवण्यात याव्यात, म्हणजे रिक्त घोषित करण्यात याव्यात. म्हणजे या शिक्षकांना, ज्या शिक्षकांना बदली करून घ्यायची आहे, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना अवघडमधल्या, त्याने अगोदरच बदली पाहिजे का म्हणून असे लिहून घ्यायचं आहे. त्यांनी बदलीचा अर्ज त्यांना करणं, त्यामुळं करणं कंपल्सरी आहे. जर एखादा बदली अधिकार प्राप्त अवघड क्षेत्रातील शिक्षक म्हणतात की मला बदली करायची आहे, तर त्यामुळे त्यांची ही जागा अगोदरच रिक्त होणार आहे. रिक्त घोषित झाल्यामुळे त्यांना त्यांच्या जेव्हा काय टप्पा येईल तेव्हा बदलीसाठी पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. आणि पसंतीक्रम देत असताना दिल्यानंतर जर बदली समजा त्यांची झाली नाही 30 पसंतीक्रमामध्ये, तर त्या शिक्षकांना कधी पुन्हा अर्ज करायचा हे बी स्पष्ट केलेलं नाही. का ते शाळा नाही मिळाल्यामुळे विस्थापित होतील हे पण स्पष्ट केलेलं नाही. म्हणून ही एक शासनाच्या या जी आरमधील फार मोठी ही संदिग्धता आहे. यामध्ये दुरुस्ती व्हायला हवी. आता मुद्दा नंबर 2 आहे. 1.10 नुसार अवघड क्षेत्रातील व पेसा नक्षलग्रस्त भागातील, आता ज्या ठिकाणी पेसा आणि नक्षलग्रस्त भाग आहे त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तेथील जागा 100% भरणे गरजेचे आहे. त्यामुळे आणि या शासन निर्णयातील अवघड क्षेत्रातील 100% जागा भरणे प्राथम्याने भरणे हे गरजेचे आहे असं नमूद केल्यामुळे 1.10 नुसार अवघड क्षेत्रातील व पेसा नक्षलग्रस्त भागातील रिक्त पदे प्राथम्याने भरावयाची आहेत. ही पदे भरत असताना जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील सेवाज्येष्ठ शिक्षकांना रिक्त पदी पदस्थापना देण्यात येणार आहे. अशा शिक्षकांना सेवाज्येष्ठ म्हणून कधी घोषित करायचे? अशा सेवाज्येष्ठ शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी त्यांनी बदलीच्या कोणत्या टप्प्यावर अर्ज करायचे? या ठिकाणी बदलीस पात्र असलेल्या संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांची बदली होणार आहे का? बदलीस पात्र म्हणजे संवर्ग 1 आणि संवर्ग 2चे पण शिक्षक असतील. आता इथं मुद्दा आपण धरूया, आपण लक्षात घेऊया की संवर्ग 1ला जर बदलीपात्र शिक्षक आहे तर त्यांनी जर बदलीसाठी त्यांना बदली करून घ्यायचं तर ते पसंतीक्रम देतील. 30 पसंतीक्रम त्यांना जर शाळा मिळाली नाही ते त्याच शाळेमध्ये राहतील. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ज्यांना बदली करून घ्यायची नाही संवर्ग 1 मधल्याने, त्यांनी बदलीपात्र असतील तर त्यांनी नकार द्यायचा. ही एक बाजू दुसरी आहे ते म्हणली. आता संवर्ग 2 मधील बदलीस पात्र शिक्षक असतात. बदलीस पात्र शिक्षक असते वेळेस त्यांनी जर आपल्या जोडीदाराच्या शाळेकडील पसंतीक्रमातील 30 गाव भरले आणि त्यांना शाळा नाही मिळाली आणि त्याची बदली नाही झाली तर ते पण बदलीस पात्र शिक्षक हे त्याच शाळेत राहतील. हे तर स्पष्टच नाही.
त्या शाळेत राहतील का विस्थापित होतील. जर बदली पात्र शिक्षक असतील संवर्धनमधले आणि त्यांना जर आपल्या जोडीदाराच्या शाळेच्या 30 किलोमीटरच्या आत जर शाळा उपलब्ध नसतील आणि ते जर तिथेच राहिले तर ते बदलीस पात्र शिक्षक त्याच ठिकाणी राहतील, कारण त्यांची बदली झालेली नाही. हा एक इथे मुद्दा आहे, तो नवरगडण्यासारखा आहे. मग हा मुद्दा बाजूला ठेवल्यानंतर आता जे शिक्षक बदलीस पात्र सेवाज्येष्ठ असतील जिल्ह्यामधून, त्या शिक्षकांना अवघड आणि पेसा क्षेत्रामध्ये जागा रिक्त असतील तर त्यांना तिथे नेऊन पदस्थापन द्यायचे आहे. अशा वेळेस एकाच तालुक्यातील अनेक शिक्षक सेवाज्येष्ठ निघाले तर त्या तालुक्यातील अनेक पदेही रिक्त राहतील. त्यामुळे समानीकरण होऊन हे रिक्त पदाची समानता राहणार नाही. म्हणजे समजा एखाद्या तालुक्यात एक अवघड क्षेत्रामध्ये समजा आहेत 50-60 जागा आहेत अवघड क्षेत्रामधल्या, त्या जर नाही भरल्या गेल्या बदलीने नाही भरल्या गेल्या आणि जर ते 60 शिक्षक जर 60 पदे भरायचे म्हटले तर जिल्ह्यातील सेवाज्येष्ठ शिक्षकामधून, म्हणजे सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्ष झालेल्या आणि 5 वर्षाच्या आत ते शिथिल केले, तर त्यामुळे जर शिक्षक न्यायचे त्या रिक्त पदी जर त्यांना पदस्थापना द्यायची म्हटलं तर समजा एकाच तालुक्यातले 40 शिक्षक आहेत आणि दुसऱ्या तालुक्यातले 20 शिक्षक आहेत तर जिल्ह्यातलीही समानता राहणार नाही. ही एक बाब येथे संदिग्ध वाटते की त्यांना अशा सेवाज्येष्ठ शिक्षकांना म्हणजे घोषित कधी करायचे की तुम्ही फॉर्म भरायचा, त्यांनी कोणत्या टप्प्यावर अर्ज करायचा, त्यांना कोणत्या जागा रिक्त राहतील. म्हणजे त्यांना जर अवघडच राहत असतील आणि तिकडे जायचं असेल तर मग ती गोष्ट वेगळी, परंतु प्राथमिक भरायला तिकडल्याच जागा मिळणारच आहेत. परंतु मग यांनी अर्ज कधी करायचा, मग यांच्या याद्या कधी घोषित होतील, समोर 1 व 2ला पण तिकडे न्यायचं आहे का, एकाच तालुक्यात अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक निघाले तर मग समानीकरणाचं तडा जाऊ शकतो. या बाबी थोडे संदिग्ध आहेत, यावर सुद्धा दुरुस्ती निघायला पाहिजे. आता तिसरा मुद्दा आहे 3.2.2 संवर्ग 2 मधील जोडीदाराने आपल्या जोडीदाराच्या शाळेपासून किंवा कार्यालयापासून 30 किलोमीटर अंतरातील रिक्त पदे पसंती क्रमाने नोंदवावेत अथवा जोडीदाराच्या कार्यालयाच्या तालुक्यातील शाळा पसंती क्रमामध्ये निवडाव्यात असे आहे 3.2.2 वाचा. म्हणजे जोडीदाराने काय करायचं, आपल्या जोडीदाराच्या शाळेच्या 30 किलोमीटर कार्यालयापासून किंवा शाळेपासून 30 किलोमीटरच्या आतील अंतरातील शाळा निवडायच्या आहेत आणि अथवा, तिथं अथवा शब्द दिला आहे, अथवा शब्द दिल्यामुळे जोडीदाराच्या तालुक्यातील शाळा आपण मागवू शकतो. हे असं इथं अथवा दिल्यामुळं प्रश्न निर्माण होत आहे की तिथं जर असं असायला पाहिजे होतं की सुरुवातीला जोडीदाराच्या 30 किलोमीटरच्या कार्यालयाच्या 30 किलोमीटरच्या अंतरातील 30 शाळांचा पसंतीक्रम द्यावा. जर जोडीदाराच्या कार्यालयातील 30 किलोमीटरच्या कार्यालयापासून 30 किलोमीटरच्या अंतरातील 30 शाळा 30 रिक्त पदे जर उपलब्ध नसतील तर जोडीदाराच्या तालुक्यात कोणत्याही शाळेमध्ये तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता. अशी इथे दुरुस्ती असायला पाहिजे होती, परंतु अथवा म्हटल्यामुळे काय परिणाम होईल, आणखीन 30 किलोमीटरच्या बाहेर जातील, 60 किलोमीटरचं अंतर घेतील, 40 किलोमीटरचं अंतर घेतील. म्हणजे संवर्ग 2ला बाधा आहे, त्यांची व्यवस्था व्हायली, सोय व्हायली, परंतु पुढच्या वेळी जेव्हा बदली येईल, भलेही 3 वर्षाची अट असेल, भलेही 3 वर्षाची विनंतीसाठी अट असेल, परंतु ती पतीच्या कार्यालयापासून किंवा पत्नीच्या कार्यालयापासून म्हणजे जोडीदाराच्या कार्यालयापासून 30 किलोमीटरच्या आतील अंतरातील जर शाळा त्यांनी निवडल्या तर इतरांचीही सोय होणार आहे आणि त्यांची पण सोय होणार आहे. जर असं जर ठरलं की आपणाला 30 किलोमीटरच्या बाहेर म्हणजे तालुक्यात जोडीदाराच्या कार्यालयाच्या तालुक्यात जर पदस्थापन द्यायची असेल तर मग मात्र हे कोणतेही शाळा भरू शकतात. हे एक म्हणजे थोडीशी सुधारणा पाहिजे होती यामध्ये की सुरुवातीला जोडीदाराच्या कार्यालयाच्या अंतरापासून 30 किलोमीटरच्या आत अंतरातील शाळा निवडाव्यात. जर उपलब्ध नसतील तर तालुक्यामधला पसंतीक्रमाचा प्राधान्यक्रम शाळेचा द्यावा, असा असायला पाहिजे असं मला वाटते. चौथा मुद्दा आहे 4.2.1 नुसार संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी सर्व रिक्त पदाची यादी जाहीर होईल. इथं मुद्दा थोडासा क्लिष्ट आहे. आणखी 4.2.1 नुसार संवर्ग 1 मधील शिक्षकांसाठी सर्व रिक्त पदांची यादी जाहीर होईल, घोषित होईल आणि त्यातून ते आपल्या पसंतीक्रमामध्ये रिक्त पदांच्या शाळा निवडतील असे आहे. परंतु 4.2.6 मध्ये विशेष संवर्गातील शिक्षकास बदलीस पात्र शिक्षकाच्या शाळेतच बदली केली जाईल
आणि बदलीस पात्र शिक्षक नसेल तर बदली केली जाणार नाही असे आहे. तर मग विशेष संवर्गामधील शिक्षकांनी पसंती क्रमामध्ये रिक्त असलेल्या पदांच्या शाळा पसंती क्रमामध्ये न देता फक्त बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांच्या शाळा द्यायच्या का? मग असे असेल तर पसंतीक्रम देताना निव्वळ रिक्त जागा आणि बदलीस पात्र शिक्षकांच्या जागा कशा समजतील? भलेही डॅशबोर्ड लागणार आहे, फलक सूचनापत्र लागणार आहे, पण ती आता अगोदर काय म्हणले 4.2.1 नुसार की सगळ्या याद्या घोषित झाल्यानंतर रिक्त जागांच्या याद्या घोषित झाल्यानंतर त्या रिक्त जागेमध्ये कोणत्या कोणत्या रिक्त जागा घोषित होतील 2.3 नुसार? अवघड पेशा क्षेत्रातील जागा, 2 नंबरच्या बदलीस पात्र शिक्षकांच्या जागा आणि निव्वळ रिक्त जागा, या 3 प्रकारच्या रिक्त पदे हे आपल्याला रिक्त जागा हे आपल्याला दिसणार आहेत. मग ही यादी झाल्यानंतर म्हणजे याचा अर्थ काय आहे की ही यादी झाल्यानंतर आपल्याला पसंतीक्रम निवडण्यासाठी 4 दिवसाचा अवधी मिळणार आहे. मग असा अवधी मिळणार असेल तर मग त्या रिक्त जागेपैकी एकूण रिक्त जागेपैकी कोणतीही शाळा आपण निवडू शकतो असा त्याचा अर्थ आहे. आणि पुन्हा म्हटलेलं आहे इथं 4.2.6 मध्ये मुद्दा वाचा जी आर मधला 4.2.6 मध्ये विशेष संवर्गातील शिक्षकास बदलीस पात्र शिक्षकाच्या शाळेतच बदली केली जाईल आणि बदलीस पात्र शिक्षक नसेल तर बदली केली जाणार नाही असे स्पष्ट लिहिलेले आहे. मग अशा असेल तर मग विशेष संवर्गामधील शिक्षकांनी पसंती क्रमामध्ये रिक्त असलेल्या पदांच्या शाळा पसंती क्रमामध्ये न देता म्हणजे इथं मुद्दा असा बदलीस पात्र शिक्षकाच्या जागा मिळतील असा मुद्दा आल्यामुळं मग रिक्त पदाच्या निव्वळ रिक्त असलेल्या जागा मिळणार नाहीत का? फक्त बदलीपात्र शिक्षकांच्याच शाळा द्यायच्या का असा प्रश्न उद्भवतो इथे. मग असे असेल तर पसंतीक्रम देताना निव्वळ रिक्त जागा आणि बदलीस पात्र शिक्षकांच्या जागा ह्या कशा समजतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये सुद्धा दुरुस्ती झाली पाहिजे. 5वा मुद्दा असा आहे विशेष शिक्षक संवर्ग 2च्या बदल्या झाल्यानंतर 4.4.1 नुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी सुधारित रिक्त जागांची यादी घोषित होईल. म्हणजे संवर्ग 2च्या बदल्यानंतर संवर्ग 3 म्हणजे आवड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या होतील घोषित होईल आणि त्या रिक्त जागातून त्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी आपला पसंतीक्रम निवडावा असे सांगितले आहे. आणि पुन्हा 4.4.5 मध्ये म्हटलं आहे बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील असे म्हटले आहे. म्हणजे याचा अर्थ असा की बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी सुद्धा बदलीस पात्र शिक्षकांच्याच जागा मागायच्या, रिक्त जागा मागता येणार नाही असा इथे सरळ असा अर्थ होतो असे म्हटले. 4.4.5 मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकाला बदली अधिकार पात्र असा उल्लेख केला आहे. म्हणजे बदली अधिकार पात्र 4.4.5 मध्ये काय म्हणले मध्ये बदली अधिकार पात्र असा उल्लेख केला आहे. चला ओघाओघाने प्रिंट मिस्टेक समजून घेऊयात आणि त्यामध्ये पात्रच्या ठिकाणी प्राप्त असा अर्थ घेऊयात, ते दुरुस्त होईल. पुढचा मुद्दा असा आहे की बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी त्यांच्या पसंतीक्रमामध्ये फक्त बदलीस पात्र शिक्षकांच्या जागा पसंतीक्रमामध्ये द्यायच्या का? म्हणजे पसंतीक्रमातील शाळेमध्ये बदलीस पात्र शिक्षक नसेल आणि त्या शाळेत रिक्त जागा असेल तरीही रिक्त जागा असूनसुद्धा पसंतीक्रमातील शाळेमध्ये रिक्त जागा असताना बदली पात्र शिक्षक नाही म्हणून बदली अधिकार प्राप्त शिक्षकाची बदली होणार नाही का? पसंतीक्रम निवडताना रिक्त शाळा कशा दाखवल्या जातील? त्यामध्ये एखाद्या शाळेमध्ये ही रिक्त जागा बदलीस पात्र शिक्षकाची रिक्त जागा आहे आणि दुसरी निव्वळ रिक्त जागा आहे. कसे दाखवणार हे सॉफ्टवेअरमध्ये हे समजलेलं नाही. तर ही जी बाब आहे ही बाब समजायला पाहिजे आणि समजून द्यायला पाहिजे, म्हणजे आपल्यामधली ही संदिग्धता निर्माण होणार नाही. म्हणजे मला असं नमूद करायचं आहे की बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी फक्त बदलीस पात्र शिक्षकांच्याच जागा आपल्या पसंतीक्रमामध्ये निवडायच्या का? तर मग एकूण रिक्त जागेच्या घोषित करण्याचा अर्थ काय राहील? मला वाटते की सर्व रिक्त जागांमधून पसंतीक्रम निवडण्याचा अधिकार संवर्ग 1ला असावा, संवर्ग 3ला पण असावा. आता 6वा मुद्दा आहे
सर्वसाधारण क्षेत्र हे दोन मुद्दे आता क्लिष्ट आणखीन जास्त क्लिष्ट करतात. 6वा आणि 7वा मुद्दा हा अवघड क्षेत्राच्या आणि सर्वसाधारण क्षेत्राच्या बाबतीमध्ये आहे. क्षेत्रसेवा दिनांक 27/2/2017च्या शासन निर्णयानुसार घोषित झालेल्या अवघड क्षेत्रातील काही शाळा ह्या 7/4/2021च्या शासन निर्णयानुसार सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आल्या आहेत. ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आल्या आहेत त्या शाळेमध्ये अवघड क्षेत्र होते तेव्हापासून शिक्षक कार्यरत आहेत. मग त्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा ही खालीलप्रमाणे कोणती गृहीत धरावी. आता अवघड क्षेत्रामध्ये जे शिक्षक होते म्हणजे 27/2/2017च्या शासन निर्णयानुसार ज्या शाळा अवघड क्षेत्र म्हणून घोषित केल्या होत्या त्या शाळांपैकी काही शाळा ह्या 7/4/2021च्या शासन निर्णयानुसार सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत. मग या 27/2/2017च्या शासन निर्णयानुसार घोषित झालेल्या अवघड क्षेत्रातल्या घोषित झालेल्या शाळेमध्ये शिक्षक कार्यरत आहेत आणि ते 7/4/2021च्या शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्र घोषित झालेल्या सर्वसाधारण क्षेत्र घोषित झालेल्या शाळेमध्ये तिथंच कार्यरत आहेत. एखादा शिक्षक 2019मध्ये अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत होता, तोच शिक्षक 2021मध्ये सुद्धा कार्यरत आहे. परंतु त्याची मग सेवा सर्वसाधारण क्षेत्रातील सेवा कशी गृहीत राहायची हे इथं स्पष्ट केलेलं नाही. तर मला एक म्हणायचं आहे की त्या नंबर 2-3 मुद्दे दिलेत. मी कोणती सेवा धरायची ते शिक्षक त्या शाळेमध्ये उपस्थित झाले तेव्हापासून धरायची का, म्हणजे जे अवघड क्षेत्र होते तेव्हापासून धरायची का. दिनांक 7/4/2021चा शासन निर्णय निर्गमित झाला त्या दिनांकापासून त्यांची सेवा धरायची का. दिनांक 7/4/2021च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेने अवघड शाळांची यादी घोषित केली त्या दिनांकापासून सेवा धरायची का, हे स्पष्ट करायला पाहिजे. कारण जे शिक्षक अवघड क्षेत्र घोषित होतं तेव्हापासून कार्यरत आहेत तेच शिक्षक सर्वसाधारण क्षेत्र घोषित झालं तेव्हा पण कार्यरत आहेत, म्हणजे 31 मेला पण कार्यरत आहेत. एखाद्या जिल्ह्याची यादी समजा 2021मध्ये डिक्लेअर झाली असेल तर तिथे शिक्षक 2019पासून कार्यरत आहेत आणि ते 2022पर्यंत कार्यरत आहेत. म्हणजे शाळा बदलली नाही, फक्त क्षेत्र बदललं. शाळा एकच आहे, शिक्षक तेच आहेत आणि फक्त क्षेत्र बदललं आहे. म्हणून हे अवघड क्षेत्र जे क्षेत्र आहे अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये शाळा आलेली आहे, परंतु ते शिक्षक त्याच ठिकाणी आहेत. मग त्यांची सर्वसाधारण क्षेत्रातली सेवा ही कोणती धरायची, ते त्या शाळेत उपस्थित झाले तेव्हापासून धरायची का 7/4/2021चा शासन निर्णय निघाला तेव्हापासून धरायची का 7/4/2021च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेने घोषित केलेल्या अवघड स्तराची यादी ज्याची घोषित केली त्या दिनांकापासून धरायची. हा मुद्दा इथे क्लिअर व्हायला पाहिजे. म्हणजे अनेक शिक्षक या बाबतीमध्ये संभ्रमावस्थेमध्ये आहेत की सेवा कोणती धरायची. अनेक जिल्हा परिषद वेगवेगळा आपला म्हणण्याचा अर्थ काढत आहेत. म्हणजे त्याला अर्थ काढत नाही, कारण ज्या दिवशी जिल्हा परिषदेने अर्थ काढला नाही तर ज्या दिवशी अवघड क्षेत्र याद्या घोषित होतील त्या दिवसापासून ही या क्षेत्रामधील सेवाही धरल्या जातील. कधी विचारलं जाते आपल्यासमोर की सध्याच्या क्षेत्रातील सेवा किती, तर त्यावेळेस सध्याचं क्षेत्र जेव्हा घोषित होईल त्या दिवसापासून आपली ही सेवा निश्चित केली जाते. तर मग सर्वसाधारण क्षेत्रामधील सेवा ही कशी काढायची, शिक्षकांची कोणती गृहीत धरायची हे स्पष्ट झाले पाहिजे. तसेच त्याप्रमाणे ही झाली सर्वसाधारण क्षेत्रामधील सेवा कशी गृहीत धरायची. आता त्याचप्रमाणे अवघड क्षेत्र सेवा कशी निश्चित करायची. दिनांक 27/2/2017च्या शासन निर्णयानुसार घोषित झालेल्या सर्वसाधारण क्षेत्रातील काही शाळा ह्या दिनांक 7/4/2021च्या शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्रामध्ये आल्या आहेत. म्हणजे 2017 शासन निर्णयानुसार त्या शाळा सोप्या क्षेत्रात म्हणजे सर्वसाधारण क्षेत्रामध्ये होत्या. त्या शाळा 2021च्या शासन निर्णयानुसार काही शाळा 2021च्या शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्रामध्ये आल्या आहेत. इथे बी सेम आहे. ज्या शाळा सर्वसाधारण क्षेत्रामध्ये अवघड क्षेत्रामध्ये आल्या आहेत त्या शाळेमध्ये सर्वसाधारण क्षेत्र होते तेव्हापासून शिक्षक कार्यरत आहेत. मग त्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सेवा ही खालीलपैकी कोणती गृहीत धरावी. म्हणजे मुद्दा क्लिअर आहे. शिक्षक तेच आहेत, शाळा तीच आहे, फक्त क्षेत्र बदलले. सर्वसाधारण क्षेत्र होतं ते अवघड क्षेत्र होऊन बसलेलं आहे, परंतु शिक्षक तेच आहेत. म्हणून त्या शिक्षकाची आता अवघड क्षेत्रातील शाळा
सेवा कधी गृहीत धरायची? तर पहिला मुद्दा आहे, ते त्या शाळेमध्ये उपस्थित झाले तेव्हापासून धरायची का 7/4/2021चा शासन निर्णय निर्गमित झाला त्या दिनांकापासून गृहीत धरायची का 7/4/2021च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेने अवघड शाळांची यादी घोषित केली त्या दिनांकापासून गृहीत धरायची? हे स्पष्ट झालं पाहिजे. म्हणजे अवघड क्षेत्रामध्ये सध्या कार्यरत असलेल्या सर्वसाधारणमधून अवघड क्षेत्रामध्ये गेलेल्या क्षेत्रामध्ये सेवा करत असलेल्या शिक्षकांच्या मनातील हा संभ्रम दूर होईल. त्यांना आजही वाटतं की हा आमच्यावर फार मोठा अन्याय आहे. वास्तविकता आहेच, परंतु ती सेवा कोणती गृहीत धरायची हे त्या स्पष्ट होईल आणि त्यांचे थोडंसं मन थोडं शांत होईल आणि शुद्धीपत्रकाप्रमाणे त्यांनी चालतील. आता 8वा मुद्दा आहे 4.2.7 विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकास पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख आहे. मग दिनांक 27/2/2017च्या शासन निर्णयामध्ये सुद्धा विशेष संवर्ग भाग 1 हा संवर्ग होता आणि त्यानुसार अनेक शिक्षकांनी संवर्ग 1चा लाभ घेतलेला आहे. मग 3 वर्षाची अट ही यापूर्वी संवर्ग 1चा लाभ घेतलेल्या शिक्षकासाठीही लागू राहील की दिनांक 7/4/2021च्या शासन निर्णयानुसार लाभ घेऊन बदली होणाऱ्या शिक्षकासाठीच लागू राहील? कारण दिनांक 7/4/2021च्या शासन निर्णयामध्ये एकदा हा शब्द वापरला आहे. बघा, हा शासन निर्गमित झालेल्या दिनांकापासून बदल्यांची सेवा गृहीत धरायची 3 वर्षीय अट का अगोदरसुद्धा लाभ घेतलेला आहे त्या शिक्षकासाठी सुद्धा 3 वर्षाची अट राहील? ही इथं स्पष्ट केलेलं नाही. कारण समजले असतं, परंतु इथं एकदा हा शब्द लिहिला आहे. ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे? एकदा 4.2.7 मध्ये काय लिहिलं आहे? एकदा संवर्ग 1चा लाभ घेतल्यानंतर, म्हणजे बदली पात्र शिक्षकांना अवघड आणि पेसा क्षेत्रामध्ये पदस्थापना देण्यासाठी सेवाज्येष्ठतेचा विचार केलेला आहे. त्याप्रमाणेच येथे सुद्धा विचार केला असेल कदाचित, परंतु इथे स्पष्ट केलं नाही म्हणून हे संदिग्धता निर्माण होत आहे. म्हणून इथे स्पष्टता असायला पाहिजे असे मला वाटते. आता यामध्ये 10वा मुद्दा असा आहे 4.3.4 हा एकक युनिटचा निकष दिनांक 27/2/2017च्या शासन निर्णयानुसार बदली झालेल्या व सध्या 30 किलोमीटरच्या आतील अंतरामध्ये कार्यरत असलेल्या जोडीदार शिक्षकांना लागू राहील की 7/4/2021च्या शासन निर्णयानुसार संवर्ग 2ने बदली होऊन एकत्रीकरण होणाऱ्या जोडीदारांसाठी लागू राहील? हाही मुद्दा येथे क्लिअर करायला पाहिजे. मागच्याप्रमाणे गृहीत धरलं गेलं की अगोदर तुम्ही संवर्ग 4मध्ये आलेले आहात म्हणून तुमची 1 युनिट बदली केली जाईल, परंतु हा निर्णय म्हणजे ही जी 1 युनिट आहे ते मागच्या संवर्ग 2मध्ये एकत्रित झालेल्या शिक्षकांसाठी पण आहे, 30 किलोमीटर आत काम करणाऱ्या का इथून पुढे होणाऱ्या, हे पण स्पष्ट व्हायला पाहिजे, म्हणजे संदिग्धता निर्माण होणार नाही. तर 11वा मुद्दा आहे 4.3.6 संवर्ग 2ने पती पत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. हा मुद्दा काय सांगत आहे हे लक्षात येत नाही. मागे जे संवर्ग 2ने पती पत्नी एकत्रीकरण झाले ते 3 वर्षे बदलीसाठी पात्र नाहीत का? यापुढे संवर्ग 2मध्ये एकत्र झाल्यानंतर 3 वर्षे विनंती बदलीसाठी पात्र नाहीत. मग यातून प्रश्न निर्माण होतो, संवर्ग 2ने बदली झाल्यानंतर दोघांना 3 वर्ष संरक्षण दिले आहे काय? दोघांना पण संरक्षण दिले आहे काय? इथं काय म्हणते 4.6 मध्ये संवर्ग 2ने पती पत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. अगोदर संवर्ग 2मध्ये एकत्रीकरण झाल्यानंतर दोघांपैकी एक जरी बदली पात्र असला तरी दोघांचं 1 युनिट म्हणून बदली होणार आहे. कोणत्या मुद्द्यानुसार? याच मुद्द्यानुसार 4.3.4 नुसार संवर्ग 2मधून पती पत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर दोघांपैकी एक जरी बदली पात्र झाला तरी दोघांची 1 युनिट म्हणून बदली होणार आहे.
पुन्हा 11वा मुद्दा म्हणते की 4.3.6 संवर्ग 2ने पती पत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. हा मुद्दा काय सांगतो हे तर लक्षात नाही आलं. मग मला प्रश्न पडतो की पहिला प्रश्न आहे की संवर्ग 2ने बदली झाल्यानंतर दोघांना 3 वर्षे संरक्षित दिलेली आहे का, म्हणजे दोघांची 3 वर्षे बदली होणार नाही का, म्हणजे लॉक केलं का 3 वर्षासाठी. एकत्रीकरण झाल्यानंतर विनंती बदली कोणत्या संवर्गातून मागता येणार आहे. मग संवर्ग 4 आहे का कोणता संवर्ग आहे हे लक्षात आलं नाही. म्हणजे कोणत्या टप्प्यावर अर्ज करायचा विनंतीमध्ये. 4.3.4चे निकष पूर्ण करत असलेल्या शिक्षकांची बदली होणार नाही का. म्हणजे मला काय म्हणायचं 4.3.4मध्ये काय म्हणते की एकाची जरी 10 वर्ष आणि 5 वर्षे सलग सेवा होत असेल, म्हणजे नियम जो आहे की सर्वसाधारण क्षेत्रामधला 10 वर्षे आणि सदैव शाळेमधला 5 वर्षे 31 मेला धरून पूर्ण करत असलेल्या शिक्षकांची मग या 4.3.6 नुसार बदली होणार नाही का. मग 4.3.4चे निकष पूर्ण करत असलेल्या म्हणजे 10 आणि 5 वर्ष निकष पूर्ण करत असलेल्या शिक्षकांची बदली होणार नाही का. जोडीदारापैकी एकाची पदोन्नती किंवा समायोजन किंवा इतर कारणामुळे 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर बदली झाल्यास पुन्हा संवर्ग 2ने बदली घेतलेल्या दिनांकापासून पुढील 3 वर्षे संवर्ग 2च्या लाभासाठी पात्र नाहीत का. म्हणजे कसं आहे, संवर्ग 2ना एकत्रित आलो, लगेच 6 महिन्यात प्रमोशन झाले आणि एक जोडीदार त्याचा 50 किलोमीटर 60 किलोमीटर दूर गेला आहे. मग पुन्हा त्यांना 3 वर्षेच वाट बघावं लागेल का संवर्ग 2मध्ये येण्यासाठी, म्हणजे 30 किलोमीटरच्या आत येण्यासाठी. ही स्पष्टता केलेली नाही. संवर्ग 2ने बदली होऊन एकत्रीकरण झाल्यानंतर 3 वर्षानंतर विनंतीचा बदलीचा अर्ज दोघांनाही करता येतो की एकालाही विनंती अर्ज करता येईल. आता 4.3.6 नुसार म्हणलं की संवर्ग 2ने पती पत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर पुढील 3 वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. मग त्यानुसार संवर्ग 2ने बदली होऊन एकत्रीकरण झाल्यानंतर 5वा प्रश्न आहे माझा, त्यानंतर 3 वर्षानंतर विनंतीचा बदलीचा अर्ज दोघांनाही करता येतो की एकाला करता येतो. हे स्पष्ट व्हायला पाहिजे, म्हणजे संदिग्धता अजिबात राहणार नाही. आता 12वा मुद्दा आहे 4.4.6 बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही. आता बघा काय म्हणते इथं की 4.4.6 बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि ते जर शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही. आता मला पडले प्रश्न असे आहेत, 2.3.1 मधील शेवटच्या वाक्यानुसार 2.3.1 म्हणजे काय, रिक्त जागा घोषित करणे. यामधील शेवटच्या वाक्यानुसार तरतुदीनुसार अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी आहे त्या जागा दाखविण्यात येतील असा उल्लेख आहे. परंतु या वाक्यानुसार अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी बदली हवी आहे असे म्हटल्यास त्या शिक्षकाची जागा रिक्त दाखवली जाणार आहे. म्हणजे अशा शिक्षकास विनंती बदलीसाठी 30 शाळांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे आणि त्यांची बदली होणार आहे. परंतु 30 पसंतीक्रमातील एकाही शाळेमध्ये बदली मिळाली नाही तर पुन्हा विनंती अर्ज करण्यासाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा आहे का, ती मुभा कधी मिळणार आहे. बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्यासोबत की कधी, बदली पात्र शिक्षकांच्या बदल्यासोबत यांच्या बदल्या की कधी, म्हणजे हा मुद्दा येथे क्लिअर केलेला नाही. 2.3.1 नुसार अवघड क्षेत्रातील काम करणाऱ्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी जर बदली हवी आहे असे जर म्हटलं तर त्यांची जागा ऑलरेडी रिक्त होणार आहे. रिक्त झाल्यानंतर त्यांना 30 गावाचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. 30 पसंतीक्रमाच्या शाळेत जर त्यांची बदली झाली नाही तर ते अनुदानाने ते विस्थापित होणार आहेत. मग यांना त्यांचे 30 पसंतीक्रमाचे शाळा मॉडिफाय करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी कधी मुभा मिळणार आहे, मग यांची बदली कधी होणार आहे, का संवर्ग 4 सोबत होणार आहे का संवर्ग विस्थापित सोबत होणार आहे, हे लक्षात आलेलं नाही. मग मुद्दा दुसरा म्हणतो अवघड क्षेत्रातील शिक्षकासाठी बदली अधिकार प्राप्त शिक्षकाची व्याख्या केलेली आहे, परंतु अवघड क्षेत्रातील शिक्षकाची बदलीस पात्र शिक्षकाची व्याख्याच या शासनाने केलेली नाही. मग 4.4.6 नुसार बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर ते शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही. मग बदलीस पात्र शिक्षकाची व्याख्याच केलेली नाही तर मग येथे बदलीस पात्र का म्हटले हे समजले नाही, म्हणजे संदिग्ध आहे.
तिसरा मुद्दा आहे, बदली अधिकार प्राप्त शिक्षकाने पसंती क्रमामध्ये निवडलेल्या शाळांमध्ये बदली झाली नाही तर त्यांची बदली होणार नाही. मग 2.3.1 नुसार त्यांची जागा रिक्त दाखवली आहे आणि ती जागा भरलेली आहे, तर मग या शिक्षकास पदस्थापना कुठे व कशी देण्यात येईल? मुद्दा क्लिअर कट आहे. बदली अधिकार प्राप्त शिक्षकाने पसंती क्रमामध्ये निवडलेल्या शाळांमध्ये बदली नाही झाली तर त्यांची बदली होणार नाही. मग 2.3.1 नुसार यांची जागा रिक्त दाखवली आहे आणि ती जागा भरलेली आहे, तर मग ती जर जागा भरल्या गेली तर मग या शिक्षकांना पदस्थापना कुठे व कशी देण्यात येईल? हा मुद्दा संदिग्ध आहे, मला आता समजला नाही. दिनांक 13वा मुद्दा आहे आता. दिनांक 27/2/2017 नुसार संवर्ग 1 व 2चा विशेष संवर्गाचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यासाठी विनंती बदली करण्यासाठी 3 वर्षे अट राहील की दिनांक 7/4/2021च्या शासन निर्णय निर्गमित झाला व त्यानुसार बदल्या होतील, त्यांना लागू होतील. हे स्पष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे 3 वर्षाची अट जी आहे संवर्ग 1-2साठी ही अगोदरपासून राहील. 27/2/17च्या 27/2/2017 शासन निर्णयानुसार त्या शासन निर्णयानुसार ज्यांची बदली झाली त्यांना पण लागू राहील का 7/2/21च्या शासन निर्णयानुसार बदली झालेली त्यांना लागू राहील, हे स्पष्ट व्हायला पाहिजे. 14वा मुद्दा आहे, सन 2021-22ची संच मान्यता लवकरात लवकर करून त्यानुसार अतिरिक्त शिक्षक समायोजन झाल्यानंतरच बदली प्रक्रिया करणे योग्य ठरेल. कारण सन 2018च्या बदली प्रक्रियेपूर्वी संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजन केले गेले नाही आणि अनेक अतिरिक्त शिक्षक बदलीस पात्र नसलेले त्यांना ऑनलाईन बदली प्रक्रिया घेता आले नाही. परिणामी अशा शिक्षकांचे बदली प्रक्रियेनंतर जिल्हा स्तरावर वेगळे समुपदेशन घ्यावे लागले. परिणामी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट झाली. मात्र त्यानंतर 2019च्या बदली प्रक्रियेपूर्वी 2019च्या संच मान्यतेतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरच बदली प्रक्रिया राबवली गेली, म्हणजे ती व्यवस्थित झाली. 2018मध्ये जितक्या तक्रारी आल्या होत्या 2018मध्ये त्याच्या 2% म्हणजे 5% तक्रारी 2019मध्ये आल्या नव्हत्या. हा एक रेशो आहे तक्रारीचा. आणि पुन्हा इथं 15वा पॉईंट मुद्दा आहे माझा की 1.8.2 नुसार जी निकष आहे संवर्ग 1चे, यामध्ये हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक महाशय, मग याच्यामध्ये आता अनेक शिक्षक हे अँजिओप्लास्टीचे शिक्षक आहेत. मग हे अँजिओप्लास्टी झालेले शिक्षक या संवर्गामध्ये येतात का, याची एक स्पष्टता व्हायला पाहिजे. आणि 16वा मुद्दा आहे की 1.8.12 परित्यक्त्याविषयी कोणत्या प्राधिकरणाचे प्रमाणपत्र असावे, न्यायालयीन लढाईचे मापदंड येथे लागू नसतील का? म्हणजे हे मला पडलेले प्रश्न आहेत, संदिग्ध आहेत प्रश्न, म्हणून मी हे आपल्यासमोर मांडत आहे की जेणेकरून प्रत्येक गोष्टी समजली उमजली तर आपण त्या गोष्टीवर व्यवस्थितपणे कार्य करू शकतो. आज आपण रिक्त जागा आहेत म्हणून आपण भरतो आणि आपली बदली होत नाही, तर मग त्यावेळेस आपलं अन्याय झाला असं आपल्याला म्हणून आपण तक्रारी करत असतो. या तक्रारी होऊ नयेत म्हणून जी आता आपली बदली प्रक्रिया सुरुवात झाली आहे, या बदली प्रक्रियेमध्ये ही संदिग्धता कुठली राहू नये. प्रत्येक शिक्षकाला ही गोष्ट कळाली पाहिजे, समजली पाहिजे की याचा अर्थ असा आहे, तर बदली प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक होईल. जे काय होईल ते काम पारदर्शक होईल असं होणार आहे. परंतु जर अनियमितता झाली म्हणजे तक्रारी झाल्या तर मग त्या बदलीला अर्थ उरणार नाही. म्हणजे प्रत्येकाची बदली ही होईल तर होईल, कुठंतरी होईल, पसंतीक्रमात होईल, विस्थापित काहीतरी होईल. परंतु संदिग्धतेमुळं जर चुकीमुळं जर कोणाची बदली झाली तर नको तितके अन्यायकारी प्रकरणं, अनियमिततेचे प्रकरणं जिल्हा परिषदेला येत असतात आणि त्यांचा निपटारा करण्यातच खूप वेळ निघून जातो. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन मिळण्यापेक्षा, प्रत्येक टप्प्यावर बदलीच्या टप्प्यावर सूचना वेगळ्या निघण्यापेक्षा जर अशा काही बाबी आणखीन जर जी आरमध्ये असतील, त्रुटी असतील किंवा त्रुटी म्हणत नाही मी, संदिग्धता असतील, अर्थ न कळण्या प्रक्रिया असतील, या गोष्टीची आपल्याला सर्वांना उकल झाली पाहिजे. प्रत्येक प्रश्न, माझा प्रश्न वेगळा आहे, दुसऱ्याचा प्रश्न वेगळा आहे, तिसऱ्याचा प्रश्न वेगळा, प्रत्येकाचा प्रश्न हा अलग अलग आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर हे संदिग्ध असल्यामुळे प्रश्नाचे उत्तर मिळत नाहीत. याच इतक्या संदिग्ध असेल असं नाही. मी म्हणजे या शासन निर्णयाला दोष देत नाही, लक्षात असू द्या.
मी शासन निर्णयाला दोष अजिबात देत नाही. फक्त जे मधामध्ये जे काही जे शब्दाचा खेळ आहे तो अनावधानाने झालेला आहे. ती फक्त गोष्ट स्पष्ट व्हायला पाहिजे. जी काही गोष्टी आहेत त्याची स्पष्टता असायला पाहिजे होते. म्हणजे मागचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटनुसार दुसरा पॉईंट असायला पाहिजे होतं. म्हणजे एक उदाहरण घेतो की मी संवर्ग 1चं जे आहे, संवर्ग 1साठी सगळ्या जागा रिक्त दाखवल्या जातील, त्यातून जागा निवडाव्या असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि पुन्हा त्याच मुद्द्याला समोर धरला आहे की बदलीस पात्र शिक्षक त्या शाळेत उपलब्ध नसेल तर बदली पात्र शिक्षक नसेल तर आपली बदली होणार नाही. म्हणजे हे दोन मुद्दे असे स्पष्ट म्हणजे वेगवेगळे दिसत आहेत. म्हणून मला याच्यामध्ये मला संदिग्धता वाटत आहे. म्हणून मी याविषयी आपल्यासमोर ठेवत आहे. या गोष्टीचा आपण अभ्यास करावा. ह्या गोष्टी मला संदिग्ध वाटल्या आहेत. यानुसार या संदिग्ध गोष्टीवर जर एखादा शुद्धीपत्रक निघाला तर अभिनंदन नाही, धन्यवाद म्हणेल मी. तर शुद्धीपत्रक निघाला तर सगळ्यांची सोयच होणार आहे. या उपर आपणाला अर्थ समजला असेल तर चांगली गोष्ट आहे. आपल्याला अर्थ समजला नसेल तर आपण कोणाला विचारून घ्यावा. पण या गोष्टी माझ्या मते तरी संदिग्ध आहेत. तर आपल्या परीनं आपला अर्थ शोधून आपण बदलीस पात्र म्हणजे बदलीसाठी आपण समोर जायचं आहे. तर या ज्या जिल्हांतर्गत बदलीच्या शासन निर्णयाच्या वर ज्या मला जे वाटतं संदिग्ध बाबी, तांत्रिक संदिग्ध बाबी, त्याविषयी मी आज आपल्यासमोर विवेचन केलं आहे. जर याचं कोणाकडे जर उत्तर असेल या सगळ्या गोष्टीचं तर कृपया मी इथे खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तर या मोबाईल नंबरवर कृपया मला मिस कॉल करावा. मी आपणास कॉल करेल. परंतु हे उत्तरं मला समजले पाहिजे, कारण मी पण शिक्षकच आहे. त्यामुळे या गोष्टी मला समजल्या पाहिजे. मलाही बदलीला समोर जावं लागणार आहे. जर याच गोष्टी मला समजल्या नाही तर माझी बदली होणार नाही किंवा झाली तर अन्यायकारी होईल किंवा विस्थापित होईल. या गोष्टी आहेत. म्हणून जे काही मला वाटलं संदिग्धता, ती संदिग्धता मी आपल्यासमोर मांडली आहे. कोणाला जर या सगळ्या 14, 15, 16 मुद्द्याचा जर अभ्यास असेल तर कृपया मला कॉल करा किंवा मिस कॉल करा. मी आपणास कॉल करेल किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तरी मला चालेल. म्हणजे माझ्यासाठी मला उत्तरं पाहिजेत. माझ्या बदलीसाठी मी एक शिक्षक असल्यामुळं मलाही बदलीला समोर जायचं आहे. म्हणून या जर गोष्टी मला समजल्या तर मला अत्यंत सोयीचे होणार आहे. त्यामुळे आपण जमत असेल तर आपण कृपया व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठल्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून मला या 14, 15, 16 प्रश्नांची उत्तर दिली तर मी आपला अत्यंत आभारी राहील. धन्यवाद. अनिल कांबळे, नांदेड येथून.